श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. मेरू पर्वताच्या परिसरात शिवपुरी नावाची एक सुंदर नगरी होती. त्या नगरीत विप्रदास नावाचा एक शूद्र राहत होता. तो अत्यंत साधा, प्रामाणिक आणि ब्राह्मण सेवेत तो सदैव तत्पर असायचा. त्याची पत्नी ही पतिव्रता आणि धर्मशील होती. दोघेही अत्यंत श्रद्धेने जीवन जगत होते. अधिक मास सुरू झाला तेव्हा गावातील सर्व लोक गोकर्ण क्षेत्री स्नान, दान आणि व्रत करण्यासाठी जात होते. ते पाहून विप्रदासाच्या पत्नीच्या मनात पुण्यप्राप्तीची इच्छा निर्माण झाली. तिने आपल्या पतीला विनंती केली, आपण गरीब असलो तरी कमीत कमी स्नान आणि व्रत करून हा देह आपण पवित्र केला पाहिजे, असं तिनं सांगितलं. विप्रदासाने एका ब्राह्मणाची परवानगी घेतली आणि पत्नीसह तो गोकर्ण क्षेत्री गेला. तिथे दोघांनी पूर्ण एक महिना स्नान, शिवपूजन, मौन व्रताचं पालन, उपवास आणि सेवा केली. जंगलातून लाकडं तोडून आणायचे, विकायचे आणि त्यातून मिळालेल्या पैशांमध्ये ब्राह्मण भोजन आणि दानधर्म करायचा, असा त्यांचा नियम होता. महिनाभर व्रताचं पालन केलं. हे व्रत पूर्ण झाल्यावर त्यांनी उद्यापन केलं आणि ब्राह्मण भोजन घातलं. त्यानंतर ते आपल्या गावाकडे परत निघाले. रात्रीच्या वेळी जंगलातून जात असताना अचानक त्यांच्या समोर एक मोठा पिशाच उभा राहिला. तो पिशाच अत्यंत भयंकर होता. तो सुरुवातीला त्यांच्या भक्षण करण्यासाठी त्यांच्यावरती धावून आला होता, पण विप्रदासाच्या या तेजस्वी पुण्यामुळे त्याच्या मनात क्षणभर बदल झाला आणि त्याने नम्रतेने विचारलं की तू कोण आहेस? तुझ्या दर्शनाने माझं मन पवित्र कसं झालं? माझ्या मनातून तुला भक्षणाचा विचार दूर कसा झाला? तू मला या यातनांमधून मुक्त करू शकतो, तेव्हा तू आता या यातनांमधून मला मुक्त कर. विप्रदासाच्या मनात आणखीन काही प्रश्न निर्माण झाले. त्याने विचारलं की तुझा पूर्वजन्म कोणता होता? तू कोण होतास आणि तुला ही योनी कशी प्राप्त झाली? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पूर्वी एक अत्याचारी राजा होतो, ज्याने आयुष्यभर पाप केलं, अन्याय केला, दरोडे घातले, लोकांना त्रास देण्याचं कर्म केलं. धर्म, दान, तीर्थयात्रा यांचा कधी विचारही त्याच्या मनात आला नव्हता. मृत्यूनंतर त्याला यमलोकात भयंकर शिक्षा भोगाव्या लागल्या आणि नंतर पिशाच योनी प्राप्त झाली. पुढे तो म्हणाला, मी अनेक वर्ष भयंकर भूक, तहान आणि या यातना सहन करतोय. कृपा करून तुमच्या पुण्याचा थोडा अंश मला द्या आणि माझी मुक्तता करा. हे ऐकून विप्रदासाचं हृदय द्रवलं. त्याने अधिक मासात केलेल्या 7 दिवसाचं स्नानव्रताचं पुण्य त्या पिशाच्याला अर्पण करायचं ठरवलं. हातामध्ये जल घेतलं आणि ते संकल्पपूर्वक त्या पिशाच्यावर सोडलं. त्या पिशाच्याचा देह क्षणभरात नाहीसा झाला आणि तिथे दिव्य स्वरूप प्राप्त झालं. स्वर्गातून एक दिव्य विमान आलं आणि देवदूत त्याला घेऊन गेले. त्याला फार मोठं आश्चर्य वाटलं. अधिक मासातल्या या स्नान, व्रत आणि जपाचा, पुण्यदानाचा महिमा त्याला पुन्हा एकदा नव्याने कळाला. या कथेमध्ये असं सांगितलं गेलंय की अधिक मासातलं हे श्रद्धेने केलेलं स्नान, दान, व्रत आणि परोपकार हे अत्यंत महान आहे. अगदी महापापी व्यक्तीलाही यातून मुक्ती मिळते. तसंच आयुष्यात धन, सत्ता, वैभव हे जरी असलं तरी पुण्यकर्म केलं पाहिजे, नाहीतर त्याचा दुरुपयोग केल्यासारखं होतं, कारण सत्कर्म हाच खरा आधार असतो. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये 19.